बीड तालुक्यातील अंजनवती येथील पाटील वस्तीवरील येडे बंधू काल संध्याकाळी 4च्या सुमारास जो वादळी वाऱ्याचा पाऊस आला, याच्यामध्ये त्यांच्या घरावरचे पत्रे उडाले, भिंती उडाल्या, संसारोपयोगी साहित्य सगळं भिजून गेलंय. एवढंच नव्हे तर जे खत पेरणीसाठी त्यांनी आणलं होतं तेही खत या ठिकाणी भिजून गेलंय. संसार एकत्रित उद्ध्वस्त झालाय. आज त्यांना जर झोपायचं म्हणलं संध्याकाळी तर निवाराची पंचायत आहे. ज्याप्रमाणे या ताईने म्हटलं की दरवर्षी येतात, पंचनामे करतात आणि मदत मात्र वेळेवर मिळत नाही. या प्रमाणामध्ये तातडीनं त्यांना मदत मिळायला पाहिजे. ज्याप्रमाणे सरकार लाडक्या बहिणींसाठी आपण खूप काही करत आहोत असं डांगोरा पेटतं, त्याचवेळी एखाद्या शेतकऱ्याची कन्या, तुमची लाडकी बहीण जेव्हा तिचा संसार उद्ध्वस्त होतो आणि तेव्हा ती सरकारकडे याचना करते की तातडीनं आम्हाला मदत मिळायला हवी, केवळ पंचनामे याच्यामध्ये आमचा वेळ वाया जायला नको, तेव्हा प्रशासनानं याची दखल घ्यायला पाहिजे. या ठिकाणी केवळ तलाठी नव्हे तर आमची अशी मागणी की तहसीलदार यांनी स्वतः भेट द्यायला पाहिजे, कारण यांचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे आणि तशी मागणी आम्ही तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना करणार आहोत.